जेनरिक होलसेल मेडिसिन या आपल्या सिरीज मधला आजचा तिसरा एपिसोड मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, जसं की मी मागच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं की परचेस हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे आणि तो परचेस करताना आपण ही काळजी घेतली पाहिजे की आपण ज्यावेळेस सेल करण्यासाठी किंवा ऑर्डर बुकिंगसाठी मार्केटमध्ये जातो त्यावेळेला आपल्याला जे मुख्य चॅलेंज आहे ते म्हणजे रेट डिफरन्स जो येतो तो आपल्याला डिझॉल्व्ह करता येतो तो परचेसमध्ये. बरोबर आहे. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आणखी अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सेल करताना कामी येतात. पहा, जर फक्त विषय रेटचाच असतात तर प्रत्येक जण रेट ओरिएंटेडच राहतो असा भाग नाहीये. काही ठिकाणी तुमचे स्किल तुम्ही असे वापरू शकता की ज्याच्यातनं तुम्ही बिझनेस जनरेट करू शकता. तर असे कुठले स्किल्स आहेत, अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला तुमचा ग्राहक बांधून ठेवण्यासाठी मदत करतात. तर आज आपण आजच्या या एपिसोडमध्ये सेल्स या विषयावरच्या अशा गोष्टी, असे अँगल्स मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की ज्यामधनं तुम्ही तुमचा सेल जनरेट करू शकाल. चला तर पाहूया. सर्वात आधी पहिला मुद्दा आहे तो म्हणजे एरिया वाईज सेलिंग. तर मित्रांनो, या एरिया वाईज सेलिंग मध्ये तुम्हाला काय करायचंय, एक प्लॅनर बनवायचंय, एक मास्टर प्लॅन. जसं की तुमचा जो काही एरिया आहे, ज्या कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काम करताय त्या तालुका जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमच्या एरियाची विभागणी करून द्यायची. एरिया ए बी सी डी फॉर एक्झाम्पल. आणि तुमच्या डे वाईज त्याची विभागणी करून द्यायची. त्याच्यामध्ये सपोज मंडेला तुम्ही एरिया ए आणि बी करताय, परत त्यानंतर सेकंड डे तुम्ही बी आणि सी, परत वेन्सडेला ए आणि बी. असं जेव्हा तुम्ही कॅटेगराइज कराल त्यावेळेस तुम्ही एक रेग्युलर इंटरव्हलला तुम्ही तुमच्या कस्टमरला व्हिजिट करताय आणि त्यामध्ये जे तुमचे इम्पॉर्टंट कस्टमर आहेत हे तुम्ही फाइंड आउट कराल की हे माझे कस्टमर मला डेली ऑर्डर देऊ शकतात असे आहेत. त्यांच्यासाठी तुम्हाला एक वेगळी स्ट्रॅटेजी बनवावं लागणार आहे. एक मुलगा सेपरेट त्यांच्याकडे तुम्हाला डेली बेसिसवरही पाठवता येईल जर शक्य असेल तर, आणि जर नसेल तर तुमच्या रुटीन मध्येच ते पहिले 5 काउंटर करूनच तुम्ही पुढच्या रूटला लागाल. तर ह्या पद्धतीने सगळ्यात आधी तुम्हाला ही संरचना करणं गरजेचे आहे की सेल मध्ये तुम्हाला रेग्युलर इंटरव्हल मध्ये तुम्हाला जाऊन तुमच्या कस्टमरला ठरलेल्या वेळेमध्ये भेट द्यायची आहे. बरोबर. तर आता आपण पाहिलं की एरिया वाईज आपण डिस्ट्रीब्युशन करून घेतलं. बरोबर. त्यानंतर इथं टार्गेट आपल्याला ठेवायचं एक 25 रिटेलर्सला आपण व्हिजिट करायचे. यामध्ये 25 रिटेलर पैकी तुम्हाला ऍटलिस्ट 8 ते 10 असा रेशो तुम्हाला ऑर्डरचा मिळू शकतो. हा रेशो पण खूप चांगला आहे. 8 ते 10 ऑर्डर्स तुमच्या डेली एका एरियामधनं तुम्हाला आल्या की त्या सप्लाय तुम्ही वेळेत आणि योग्य पद्धतीने त्याचा करू शकता. ठीक आहे. याचं एक स्ट्रक्चरल वे जेव्हा तयार होतं त्यावेळेस कस्टमरला पण त्याचं रिमाइंडर राहतं की हा, आज यांचा माणूस येणार आहे, त्यांचं पेमेंट द्यायचं आणि त्यांना ही ऑर्डर द्यायची. तर हे तुम्हाला सर्वात आधी सेलमध्ये तुमचा व्यवहार करताना या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. बरोबर. आणि स्लॅब पाडले पाहिजेत की आपले इम्पॉर्टंट, आपले टार्गेट ओरिएंटेड काउंटर कुठले आहेत हे सगळं तुम्हाला लक्षात आलं. यानंतर तुम्हाला सांगतो की तुम्हाला एक फोल्डर बनवणं जरुरीचं आहे. या फोल्डरमध्ये तुम्ही काय कराल की हे फोल्डर तुम्ही समोरच्या तुमच्या कस्टमरकडे द्याल आणि त्याच्यामध्ये डिस्प्ले करणं खूप जरुरीचं आहे. डिस्प्लेमध्ये जसं की तुमच्याकडे नवीन आलेले काही प्रोडक्ट्स असतील त्याचं तुम्ही इंट्रोडक्शन त्याच्यामध्ये देऊ शकतात की हे हायलाइट करू शकतात त्या गोष्टींना. आणि त्यानंतर तो जो रिटेलर आहे तो तुम्हाला ज्या वेळेला ऑर्डर द्यायला ऍक्च्युली स्टार्ट करेल त्यावेळेस त्याला कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रक्शन आपण करायचं नाही आपल्याकडनं. तो ऑर्डर देत असताना सपोज तुमच्याकडे पहिलाच प्रोडक्ट त्याने एखादी क्रीम सांगितली की हे 10 ग्रॅम मध्ये मला क्रीम हवी, पण ती ऍक्च्युली तुमच्याकडे त्यावेळेला अवेलेबल नाहीये हे तुम्हाला माहिती आहे. मग अशा वेळेला तुम्ही त्याला हो नाही करत बसण्यापेक्षा त्याला हो हो म्हणून तुम्ही स्टार्ट करून त्याची ऑर्डर एकदा पूर्ण टिपून घ्यायची. ऑर्डर झाल्यानंतर तुम्ही अतिशय शांतपणे त्याला सांगू शकता की मला शंका आहे की ही 10 ग्रॅम मधली जी तुम्ही ऑर्डर दिली ही कदाचित माझ्याकडे 30 ग्रॅम मध्ये, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देतो की ही अवेलेबल आहे नाही. पण जर तुम्ही पहिल्याच प्रोडक्टला दुसऱ्याच प्रोडक्टला नाही नाही करू लागले तर समोरच्याचा इंटरेस्ट कमी होतो आणि तो तुमची ऑर्डर देण्यामध्ये टाळाटाळ करू शकतो. तर एक चांगलं फोल्डर बनवायचंय ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला ज्या प्रोडक्ट्सवर कॉन्फिडन्स आहे की हे प्रोडक्ट तुमच्याकडे चांगल्या किमतीमध्ये विकले जाते त्याचे प्रोडक्टचे रेट्स तुम्ही माहीत करून ठेवा किंवा तिथं हायलाइट करून टाका. ठीक आहे. आणि जर तुम्ही कुठला नवीन प्रोडक्ट जर त्यांना इंट्रोड्यूस करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही किती मार्जिन त्यांना जास्त देऊ शकता हे तुम्ही त्यांना सांगा. बरोबर. त्याचे व्हॉट्सअपद्वारे त्यांच्यापर्यंत पिक्चर इमेजेस तुम्ही पोहोचू शकता किंवा तुमच्या टॅबमध्ये मोबाईलमध्ये त्याचे इमेजेस ठेवा जेणेकरून त्यांना पॅकेजिंग पण आवडू शकते. अशा प्रकारे तुम्ही हे जेनरिकचे ऑर्डर बुकिंग करताना फोल्डर मेंटेन करणं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. पहिला एरिया आणि दुसरं फोल्डर. त्यानंतर सेलिंग फ्रिक्वेन्सी. जर पूर्वीपासून तुमचा एखादा कस्टमर आहे
जो की तुमच्याकडनं खरेदी करत येतो. तर तुमच्याकडे सेलिंग फ्रिक्वेन्सी त्याची मेंटेन असणं गरजेचं आहे. तुमच्या मोबाईलमध्ये असे एक रिपोर्ट तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमधनं काढू शकता, की हा व्यक्ती ह्या दालनामध्ये त्यांच्या मेडिकल स्टोअरमध्ये आपल्याकडनं कुठले कुठले प्रॉडक्ट यांना जातात. इफ सपोज तुमचा एखादा ऑर्डर बुकिंगवाला नवीन एरियामध्ये पाठवलं तुम्ही, एखादा नवीन मुलगा तुम्ही जर त्यांच्याकडे पाठवला तर त्याच्याकडेही तो डेटा असेल. त्यामुळे काय होईल की त्यांना काय लागतं आपल्याकडनं याचं ऑलरेडी त्यांच्याकडे सेलिंग फ्रिक्वेन्सी आपल्या माणसाकडे असणं, आपल्याकडे असणं हे गरजेचे आहे. त्याच्यातनं तुम्हाला काय होईल की त्यांनाही रिकॉल करता येईल. एखादा प्रॉडक्ट स्किप होऊन जाईल तर तुम्ही त्यांना रिमाइंड करू शकता की हे तुम्हाला आमच्याकडनं येतं, तुम्ही पहा हे तुम्हाला लागतंय का वगैरे. अशा प्रकारे तुम्ही सेल करताना या गोष्टीचं महत्व इथं असतं. तर एरिया वाईज, फोल्डर आणि सेलिंग हे 3 गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर ज्यावेळेस तुमची ऑर्डर कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्ही एक कॉपी त्यांच्याकडे द्या, किंवा तुमची जी ऑर्डर बुकिंग तुम्ही जे काही तुमच्या मोबाईलद्वारे ऍप्सद्वारे घेऊ शकता. आता नवीन भरपूर मॉडिफिकेशन्स आले, तर ती ऑर्डर त्यांना प्रत्येक वेळेस त्यांना दाखवून घ्यायची. कारण त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याकडनं त्यांच्या सांगण्या बोलण्यामध्ये फरक पडलेला असतो, लिहून घेण्यामध्ये. तर ती ऑर्डर ज्यावेळेस ते त्यांच्या नजरेखालनं घालतात त्यावेळेस त्याचं एक कन्फर्मेशन होऊन जातं. म्हणून तुम्ही दक्षता घ्यायची आहे की ऑर्डर कम्प्लिशन त्याच वेळी होईल ज्यावेळेस तुमची ऑर्डर हा समोरचा रिटेलर चेक करून घेईल. आता याच्यामध्ये सर्वात जास्त आणि मुख्य चॅलेंजिंग जर काय असतंय तर ते म्हणजे रेट. तर अशा वेळी काय करायचं मित्रांनो, जेनेरिक मध्ये स्पेसिफिकली मी बोलतोय. तर जेनेरिक प्रोडक्टला काय होतं की कोणीतरी एखादा रेट तोडून देत असतो, बल्क क्वांटिटीमध्ये त्याने खरेदी केलेलं असतं आणि त्यावेळेला तो तो रेट देऊ शकत असतो. तर हे तुम्ही स्वतःला टार्गेट द्यायचे की इन फ्युचर मी सर्च करल आणि तो रेट, ती क्वांटिटी मी कशी आपल्यापाशी पण अवेलेबल होईल, हे तुम्हाला एकतर पहिलं तुम्ही स्वतः टार्गेट घ्यायचं. आणि ऑर्डर जो देणार आहे त्याला तुम्ही कॉन्फिडन्समध्ये घेण्याकरता कधी कधी जर तुम्ही जर थोडा तोटा जरी तिथं सहन केला, 1 रुपये ते 2 रुपयापर्यंतचा तुमचा लॉस होऊ शकतो तिथं त्या वेळेपुरता त्या पार्टीकडे, तर तुम्ही तसं करा, असा माझा तुम्हाला सल्ला राहील. पण त्याने काय होईल की तो त्या पार्टीला तुमच्यावर कॉन्फिडन्स बिल्ड होईल की चला ठीक आहे, ह्यांच्याकडे पण आपल्याला योग्य रेट मिळत आहेत, आपण फसले जात नाहीयेत. कुणालाही आपण फसले जात नाहीत हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा कुठल्याही रिटेलरसाठी असतो. तर रेट डिफरन्स बरोबर. आणि याच बरोबर आपल्या सेल्समन जो कोणी असेल त्यांनी काही गोष्टींची काळजी घ्यायची. त्याच्यासोबत पेन, पेन्सिल, त्यानंतर एक कलेक्शनची चांगली बॅग, त्याच्यानंतर आपले रबर बँड, पेन, कार्बन आणि रिसिट बुक, ह्या सगळ्या गोष्टी विथ फोल्डर, या सर्व गोष्टी त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. तो ज्या वेळेस हे एक प्रकारचं त्याच्यासाठी युद्धच आहे आणि ते त्याच्यासाठी लागणारे हे सगळं शस्त्र आहे. तर या गोष्टींची काळजी तुम्ही पण घ्यायची की तुमचा मनुष्य ज्यावेळेला मार्केटमध्ये जातोय तर तो ह्या पद्धतीने जातोय किंवा नाही. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा रिव्हिजन करतो. एरिया ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की आपण एरियामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये एक ठराविक स्ट्रक्चर्ड वेनी आपण बुकिंग ऑर्डर घेतोय. नंबर 2, फोल्डर. फोल्डर ज्यावेळेस आपण कस्टमरला दाखवतो त्यावेळेस त्याच्यामधनं आपल्याला त्याला प्रोडक्ट लिस्ट देता येते. त्यानंतर त्याला प्राइस कळते, प्रॉडक्टचं प्राइस कळते. दुसरी गोष्ट, त्यानंतर तिसरी गोष्ट त्याला रेट डिफरन्स जो आहे तोही त्याच्यामध्ये तो अनालिसिस करू शकतो. त्याचे पिक्चर्स तुम्ही त्याला दाखवू शकतो, फोटोज. आणि फोर्थ वन इज त्याला आपण त्याची मार्जिन कशी ग्रो होती हे पण त्याच्यामधनं दाखवून देऊ शकतो. त्यानंतर तिसरी गोष्ट, सेलिंग फ्रिक्वेन्सी. सेलिंग फ्रिक्वेन्सी मध्ये आपण पाहिलं की त्याच्याकडनं आपल्याकडनं त्याला लागणारे जे प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट्स त्याला आपण एका ठराविकच फोल्डरमध्ये त्याला दाखवतोय आणि त्या मध्ये कुठलाही प्रॉडक्ट स्किप होणार नाही याची आपणही काळजी घेतली जाते. त्यानंतर फोर्थ वन की ऑर्डर कम्प्लिशन. ऑर्डर कम्प्लिशन त्याच वेळेस करायचं ज्यावेळेस रिटेलर त्याची दिली गेलेली ऑर्डर ही चेक होईल. आणि सगळ्यात लास्टली मी तुम्हाला जो मुद्दा सांगितला की तुमचा जो सेल्स पर्सन आहे त्याच्याकडे तो पूर्णतः अपडेट पाहिजे. त्याच्याकडे पेन, पेन्सिल, रबर बँड वगैरे ह्या सर्व वस्तूंनी तो तिथं बुकिंगकडे गेला पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला काही मी मुद्दे आहेत जे तुमच्या सेल्स पर्सनला तुम्ही सांगायचे की तुम्ही रिटेलर समोर त्या गोष्टी काय बोलायच्या आणि काय बोलायचे. त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट आहे घाई गडबड. तर कुठल्याही प्रकारची घाई गडबड करून कुठलेही प्रलोभन देऊन सेल्स मिळवायचं नाही, नाही म्हणायचं नाही. जर त्यांनी जर सांगितलं की आम्हाला हे लागते तुम्ही देऊ शकता का, तर त्या वेळेपुरतं तुम्ही त्याला होच म्हणा. आणि त्या रिगार्डिंग तुम्ही जे काही नंतर तुम्ही एफर्ट्स माराल, जर शक्य आहे की तुम्हाला ती गोष्ट त्याला आणून देणं शक्य होऊ शकते, त्यामुळे त्यात तुमचा कायम फायदा राहील. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे की अदर डिस्ट्रीब्युटर्स जे तुमच्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्याबद्दल कुठलीही टीका टिप्पणी करणं तुम्ही टाळायचं की हे असेच आहेत, ते तसेच आहेत, या प्रकारे. त्यानंतर
कुठलंही राजकीय आणि टीकात्मक बोलायचं नाही. ठीक आहे, आदरयुक्त बोलायचं. इफ सपोज बऱ्याचदा काय होतं की एखाद्या रिटेलमध्ये ओनर जो असतो तो एंगेज असतो कुठेतरी, आणि त्यांनी एका तिथल्या स्पेसिफिक व्यक्तीला ऑर्डर बुकिंगचं काम दिलेलं असतं की तू आज ऑर्डर जे काही आपल्याला माल लागतो ते तू दे. पण त्या ठिकाणी त्या ऑर्डर देणाऱ्या माणसाला सुद्धा तुम्ही तितकाच आदर दिला पाहिजे जितका तुम्ही त्या दालनाच्या ओनरला देताय. त्यानंतर व्यावसायिकच बोलायचं आपल्याला त्याच्याशी सुद्धा, आणि जो कोणी ऑर्डर देईल त्याच्याशी सुद्धा. त्यानंतर स्वतःबद्दल कमीत कमी बोलण्याचा इथं प्रयत्न करायचा. बऱ्याच जणांना अशी सवय असते की मी असा, मी तसा वगैरे वगैरे. प्रत्येक गोष्ट आपल्याकडे वळवून आणायची जी सवय असते ती 100% घातक असते. तुम्ही जरी तिथं बोललात तोही त्याने ऐकून घेतलं तर याच्यामध्ये तुम्हाला थोड्या वेळासाठी प्राऊड फील होतं, पण त्याचा दीर्घकाळ उपयोग होत नाही. फार काळ तुमचं इम्प्रेशन तिथं राहत नाही. आणि तुमचं ॲक्च्युअली तुम्हाला सिक्रेट याच्यात हेच आहे की तुमचा जो बिझनेस आहे तो तुमचा रिटेलर ज्यावेळेस बोलतो यातनंच तुम्हाला तुमचा बिझनेस कळणार आहे. त्याच्यातनंच तुम्हाला त्याचे लूफॉल्स करण्याचं आहे. त्याच्या काय त्याला कुठल्या गोष्टींचा त्रास आहे हे कळणार आहे. म्हणून त्याला जास्तीत जास्त बोलतं करा, ना की तुम्ही त्याला जास्त बोलायचं. ठीक आहे. तर सेल्स याविषयी आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला माझ्या परीनं जे काही सांगता येतं ते सर्व सांगितलंय. थँक यू सो